नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, नवीन अपडेट आली आहे, आनंदाची बातमी आली आहे. 9 मेची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. पाहू शकता बघा, 9 मेची सर्वात महत्त्वाची खुशखबर. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. 3000 रुपये सुरू. आता सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपये सुरू होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची खुशखबर आहे. 3000 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची खुशखबर, सोबतच 2100 रुपयांच्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, खुशखबर बघा. 9 मे सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे. नवीन अपडेट आहे 3000 रुपयांच्या संदर्भात. सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी महत्त्वाची अपडेट आहे 3000 रुपयांच्या संदर्भात. बघा, एप्रिल आणि मेचा हप्ता तुम्हाला आता जमा होणार आहे. 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, जबरदस्त अपडेट आहे, नवीन अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन अपडेट आहे, मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. आता बघा, नेहमीच माहिती जी आपण ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. लाडक्या बहिणींना आत्ताच 1500 रुपयांचा हप्ता जो आहे तो जमा झाला, बरोबर आहे. सर्वांना 1500 रुपये आत्ता चालले आहेत. पुन्हा 1500 रुपयांच्या संदर्भाची नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. 1500 + 1500 असे 3000 रुपयांच्या संदर्भात. बघा, 3000 रुपये सुरू, त्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व माता भगिनींनी, महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती समजणार आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती लगेच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आहोत. पुरावा तुमच्या समोर आहे, पाहू शकता बघा. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मागील शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, महत्त्वाची योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्रात सगळीकडे लोकप्रिय, सर्वात जास्त लोकप्रिय. महिलांच्या तोंडून आपल्याला फक्त लाडकी बहीण योजनाच ऐकायला मिळते. ठीक आहे, या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. बघा, या योजनेची जी सुरुवात आहे ती 2024मध्ये झालेली होती. 2024मध्ये झालेली असून या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. दर महिन्याला 1500 रुपये जे ते देण्यात येतात. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा जो लाभ आहे तो 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यात येत असतो. दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देण्यात येतो. जर आपण पाहिलं तर ही जी काही योजना आहे ती गेल्या वर्षी सुरू झाली होती, म्हणजेच 2024मध्ये योजना सुरू झाली होती. 1500 रुपयांचा तुम्हाला आतापर्यंत लाभ जो आहे तो देण्यात येतो. 2100 रुपये करण्याच्या संदर्भाची पण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे. पुढे बघा, आता या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट 2024मधील दोन्ही हप्ते त्याच वर्षी वितरित करण्यात आले. त्यानंतर आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून एकूण 10 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. बघा, आत्तापर्यंत 10 हप्त्यांचे पैसे तुम्हाला आलेले आहेत. एप्रिलचा हप्ता धरून 10 हप्ते. बघा, एप्रिलचा हप्ता जो आहे तो पकडून 10 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. म्हणजेच काय, तर सरकारने आत्तापर्यंत तुम्हाला 15000 रुपये दिलेले आहेत. सर्वांना आला आहे का एप्रिलचा हप्ता? कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघा, जुलै 1, ऑगस्ट 2, सप्टेंबर 3, ऑक्टोबर 4, नोव्हेंबर 5 आणि डिसेंबर 6, 6 महिने 2024चे. जानेवारी 1, फेब्रुवारी 2, मार्च 3 आणि एप्रिल 4 असे 4 महिने 2025चे. असे 6 × 4 10 महिन्यांचा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. यातील एप्रिल महिन्याचा लाभ काही दिवसांपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. बघा, काही दिवसांपूर्वीच एप्रिलचा जो लाभ आहे तो तुमच्या खात्यात जमा झाला आहे, बरोबर आहे की नाही? सर्व लाडक्या बहिणींनी सांगायचे. आता 2 मे 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा लाभ जमा झाल्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, जर आपण पाहिलं तर 2 मे 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो जमा झाल्यामुळे आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता. बघा, सर्वात मोठी बातमी आहे, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत आणि पुन्हा 1500
1500 रुपये येणार आहेत. म्हणजे जसे 3000 रुपये तुम्हाला सुरू झाले आहेत बघा, 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत बघा. दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट, 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुम्हाला मे महिन्याचा हप्तासुद्धा जमा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन माहिती काय बघा, मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्यासोबत काही महिलांना 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे बघा. 3000 रुपयांचा लाभ ह्या ठिकाणी मिळणार आहे. ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच 10वा हप्ता मिळालेला नाही आहे, त्यांना 10वा आणि 11वा असे दोन्ही हप्ते मिळून महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे. मात्र ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना नेहमीप्रमाणे फक्त 1500 रुपयांचाच हप्ता मिळेल असे स्पष्ट करण्यात आले. बघा, ज्या महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळाला आहे त्या महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळतील. म्हणजेच तरी देखील त्या महिलांना 3000 रुपयेच आलेले आहेत मे महिन्यामध्ये, कारण एप्रिलचा हप्ता मेमध्ये आला, त्यासोबतच मेचे 1500 असे 3000 रुपये त्या महिलांना येणार आहे. म्हणजेच काय तर सर्व महिला भगिनींसाठी मोठी खुशखबर आहे. 3000 रुपये तुम्हाला मे महिन्यामध्ये सरकार देणार आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची खुशखबर, मोठ्या आनंदाची बातमी, 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना भविष्यात 2100 रुपयांचा लाभ देण्याचे आश्वासन दिले होते बघा. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. 2100 रुपयांचा सुद्धा लाभ ह्या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे. त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण आता पाहणार आहोत बघा. 2100 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. कारण बघा, 2100 रुपये देण्याचं सरकारने सांगितलं होतं. जर तुमची मागणी असेल, जर आपण पाहिलं तर कुठे आपण जातो, ज्यावेळेस आपल्याला काही वस्तू घ्यायची असेल तर आपण अगोदर ती वस्तू मागतो, त्याचप्रमाणे ते आपल्याला भेटते. त्यासोबतच जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर तुम्हाला पण त्याची मागणी सरकारकडे लावून धरावी लागणार आहे, तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपयासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. आता 2100 रुपये लाभ देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. परंतु बघा, आताच जर आपण पाहिलं तर सरकार स्थापन होऊन, आता सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला तरीही 2100 रुपयांच्या बाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील केवळ 1500 रुपयांचाच असणार आहे. लक्षात घ्या, मे महिन्यामध्ये तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मेमध्ये तुम्हाला 1500च मिळतील. पण आपण पाहिलं तर 2100 रुपये कधी मिळतील, तर त्या संदर्भाची मोठी अपडेट बघा. आता सर्वात मोठी माहिती तर पाहू शकता बघा. छगनजी भुजबळ काय म्हणाले. छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास थोडा उशीर का येतात यावर भाष्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेत अडचणी आहेत, घरात एखाद्या वेळी खर्च जो आहे तो वाढतो, तसेच आहे काही वेळा उशिरा पैसे येतात, शासकीय पैसे कुठेही जात नाही. लाडकी बहीण लेक लाडकी योजनेचे पैसे इकडे गेले तिकडे गेले तेव्हा इतर मंत्री ठाणना करतात. लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळणार आहेत. 1500 रुपये व्यवस्थित मिळाले की 2100 रुपये पण मिळतील. बघा काय म्हटलेलं आहे, 2100 रुपये पण तुम्हाला मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी महायुतीचे नेते आहेत छगनजी भुजबळ यांनी सांगितले 2100 रुपयांच्या संदर्भात तुम्हाला 2100 रुपये पण मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. नवीन योजना आहे, शंका कुशंका उपस्थित करू नये असं छगनजी भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. 2100 रुपयांबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. दरम्यान आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचंही महायुती सरकारने सांगितले. त्यामुळे आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची महिलांनी वाट पाहावी लागणार आहे. 2100 रुपयांबाबत अधिकृत घोषणा कधी होईल याची देखील महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहिली 3000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात, 2100 रुपयांच्या संदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.